जिल्ह्यातील 9,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ 15 ऑगस्ट दिनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण करताना पालकमंत्री यांचे शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा आवाहन। शेतकरी हा राज्याचा मुख्य आधारस्तंभ असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत असून या पहिल्या टप्प्यात 9,020 शेतकऱ्यांच्या खात्यात 89,74,51,051 रुपये वर्ग करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली। तर यावेळेस 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देखील शुभेच्छा दिल्या। यावेळी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, आमदार मंजुळाताई गावित, राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, सीओ बाबासाहेब बेलदार, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। तर यावेळेस 14 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। उपस्थित आदरणीय सर्व स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनींनो यांच्यासह सर्व जिल्ह्यावासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आपलं योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात, अज्ञात, राष्ट्रपुरुष, थोर महात्मे, थोर पुरुष या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो। बळीराजा हा आपल्या राज्याचा मुख्य आधारस्तंभ आहे। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। राज्याचे यशस्वी लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आपल्या धुळे जिल्ह्यातील 9,020 शेतकऱ्यांच्या खात्यात 89,74,51,955 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे। उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे। पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा। तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप डाउनलोड करून घ्यावे असंही मी नम्रपूर्वक सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो। जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालाय। जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 3,64,000 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचा पेरा झालाय। त्यात सर्वाधिक क्षेत्र पांढरे सोने अर्थात कापूस आणि मक्याचं आहे।